तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। जवळपास 1,77,00,000 एवढ्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता आणि 80 लाखांच्या जवळपास लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं होतं। पण भरपूर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी या अपात्र झाल्याने लाडक्या बहिणी रोज महिला व बालकल्याण विभागात जाऊन आम्ही अपात्र का झालो या संदर्भात विचारणा करत आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी फार मोठी गर्दी होत आहे महिला व बालकल्याण विभागात। त्यामुळे राज्य सरकार यावर काहीतरी ठाम निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान या संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि ज्या महिलांना अपात्र करण्यात आलं होतं त्या महिलांसाठी पुन्हा केवायसी चं पोर्टल एकदा ओपन होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर ह्या अटी व शर्ती पार करत असाल, तुम्ही जर या अटी व शर्तीत बसत असाल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा समोरचा हप्ता हा मिळणार आहे। त्याचसोबत मेचा हप्ता हा कधीपर्यंत जमा होईल या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वात मोठा मुद्दा आहे लाडकी बहीण योजनेचा की ज्या 80 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं होतं त्या चुकीच्या पद्धतीने अपात्र झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे। महिला तशा तक्रारी महिला व बालकल्याण विभाग जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्या संदर्भात विचारणा करत आहे। तर त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी कशा काय अपात्र झाल्या या संदर्भात विचारणा करत आहे। तर लाडक्यांनो, तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर असणार आहे। पुन्हा लाडकी बहीण योजनेचं पोर्टल हे केवायसी साठी ओपन करून दिले जाऊ शकते। मिळालेल्या माहितीनुसार केवायसी दरम्यान बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या अपात्र झालेल्या आहेत। जवळपास 4 लाख 4 ते 4.5 लाख महिलांच्या घरात कुटुंबात कोणीतरी नोकरीवर असल्याचं समोर आलेलं आहे। त्यानंतर काही महिलांच्या 2 ते 2.5 लाख महिलांच्या कुटुंबात म्हणजे त्यांच्या घरी 4 चाकी वाहन असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। काही महिलांचं उत्पन्न 10 लाख महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा वर दाखवण्यात आलेलं आहे। त्याचसोबत काही महिला इन्कम टॅक्स भरताना सुद्धा दाखवण्यात आलेले आहे। त्यासोबत 2 ते 3 लाख महिलांचं वय हे 65 पेक्षा आता जास्त झालेलं आहे। कारण तुम्हाला माहितच असेल निकषादरम्यान हे सुद्धा दिलेलं होतं की तुमचं वय 21 ते 65 वयोगटाच्या आतमध्ये असलं पाहिजे। त्यामुळे तुमचं वय जर आता 65 म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या महिलेने जर अर्ज करते वेळेस तिचं वय 63 किंवा 64 वर्षाचं असेल तर आता निश्चितच 2 वर्ष झालेले आहे या योजनेला, त्यांचं वय आता 65च्या वर गेलं असेल तर अशा महिला जवळपास 2 लाख असल्याची माहिती समोर येत आहे। म्हणून अशा महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। त्याचसोबत काही महिलांनी केवायसी केलीच नाही तर याचा अर्थ शासनाने असा धरलेला आहे की त्या निकषात बसत नसतील म्हणूनच त्यांनी केवायसी केलेली नसेल आणि त्यांना पुन्हा केवायसी ची गरज नाही असं शासनाने आता गृहीत धरलेलं आहे। त्यामुळे तुम्ही जर केवायसी केलेली नसेल तर निश्चितच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा बंद झालेला असेल। पण राज्य सरकारने यावर तोडगा काढण्याचा निश्चय घेतलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दरम्यान चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे आणि केवायसी चं पोर्टल हे पुन्हा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले जाऊ शकते। आणि या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा केवायसी चं पोर्टल हे उपलब्ध करून दिले जाऊ शकते। आता ते कधीपर्यंत उपलब्ध होईल या संदर्भात कुठेही माहिती नाही। ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला होता अशा महिलांना आता मे हप्त्याची आतुरता लागलेली आहे। तर मेचा महिना आता संपलेला आहे। जून महिन्याची आज 2 ते 3 तारीख आहे आणि जवळच तुम्हाला या हप्ते वितरणा संदर्भात अपडेट ही मिळू शकते। लवकरच या हप्ते वितरणा संदर्भातली अपडेट तुम्हाला मिळू शकते आणि वितरण सुद्धा या महिन्याचं वितरण सुद्धा लवकर होण्याची शक्यता आहे। कारण मागच्या वेळेस निवडणुका होत्या, आचारसंहिता होत्या, त्यामुळे तुम्हाला विलंब झाला। पण यावेळेस आता कुठलीही अडचण नसणार आहे। लवकरच हप्ते वितरण सुद्धा होऊ शकते आणि पुन्हा केवायसी संदर्भात सुद्धा अपडेट ही येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही निकषात बसत आहात का हे एकदा नक्की चेक करून पहा। या अटी व शर्तीत जर तुम्ही बसत असाल तर निश्चितच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। तुम्ही जर तुमच्या कुटुंबात कुणी सरकारी कर्मचारी नसला पाहिजे, तुमच्या कुटुंबात 4 चाकी वाहन नसलं पाहिजे, तुमच्या कुटुंबात कुणी आयकर भरणार नसलं पाहिजे, कुणी पेन्शन योजना घेणार नसलं पाहिजे, त्यासोबत कुणी तुमच्या कुटुंबात कुणी नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसान योजना या योजनेचा किंवा अन्य कोणत्याही योजनेचा ज्यापेक्षा तुम्हाला 1,000 पेक्षा जास्त रुपयाचा लाभ भेटत असेल अशा कोणत्याही योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळत असेल
आणि तुम्ही जर या अटी व शर्तीत बसत असाल तर निश्चितच तुमचा लाभ हा पुन्हा सुरू होऊ शकतो असा अंदाज आता वर्तवला जात आहे. पण तुम्ही जर या अटी व शर्ती पार करत नसाल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून आता वगळण्यात आलेलं आहे. पण ज्या लाडक्या बहिणी खरंच यात बसत असतील अशा लाडक्या बहिणींनी आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्ही सर्व निकषात बसत आहोत. लाडक्या ताईंनो, या संदर्भात आम्ही राज्य सरकारला वारंवार प्रश्न विचारत राहणार आहोत आणि त्यांना निश्चितच पात्र महिलांना या योजनेत सामावून घेण्यासाठी विनंती सुद्धा करणार आहोत. त्यासोबत ज्या महिलांना मेच्या हप्त्याची आतुरता आहे अशा महिलांना आता लवकरच वितरण होण्याची शक्यता आहे. लवकरच म्हणजेच 10 ते 15 तारखेपर्यंत वितरण हे होऊ शकते. आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.